ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र केसची तारीख आलेली असते। मधुभाऊंच्या केसची तारीख असते आणि त्यावेळेला साक्षीच्या विरुद्ध पुरावा गोळा करण्यासाठी रविराज, अर्जुन आणि सायलीची मदत करणार असतात। पण या सगळ्यामध्ये साक्षीच्या विरुद्ध पुरावा सापडण्याच्या ऐवजी इकडे आता प्रियाच्या विरुद्धच खूप मोठा पुरावा सापडतो। साक्षीकडे असलेल्या एका गोष्टीमुळे प्रिया ही खरी तन्वी नाही हे सत्य आता रविराज, अर्जुन, सायली यांच्या समोर एकाच वेळेला येणार असतं। अजूनही रविराजांना विश्वास बसत नसतो। नागराजने त्यांना साधारण हिंट दिलेली असते, पण नागराजवरती विश्वास ठेवायला रविराजांचं मन तयार नसतं। त्याच वेळेला हा अचानक बसलेला धक्का रविराजांना हादरवून टाकणारा असतो। आतापर्यंत ज्या मुलीवरती अगदी आपल्या मुलीसारखं प्रेम केलं ती आपल्याला फसवते, पैशासाठी हे सगळं करत होती। आणि या सगळ्यामध्ये अजून एक घटना घडते, ते म्हणजे प्रिया पैशासाठी आता मात्र प्रतिमाची एक प्रॉपर्टी पण विकायला काढलेली असते। हे सगळं समजल्यावरती रविराजांचा संशय बळावतो आणि आता साक्षीची सगळी चौकशी करताना किंवा साक्षीची इन्क्वायरी करताना प्रियाबद्दलचं हे सत्य आता मात्र रविराजांच्या समोर आलेलं असतं। ते सत्य कसं समोर येतं, प्रिया खोटं बोलते हे कसं कळतं आणि राहुल, सायलीला आता मात्र इकडे कसा पुरावा मिळतो हे या व्हिडिओमध्ये पाहू। या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। स्वतःच्या मनाची द्विधा मनस्थिती न समजल्यामुळे आता मात्र एकमेव आपल्या जवळची व्यक्ती ती म्हणजे मधुभाऊ आणि दुसरी म्हणजे कुसुम। यापैकी मधुभाऊंना भेट घेऊया असं आता सायली ठरवते आणि मधुभाऊंची भेट घेण्यासाठी ती आता इकडे जेलमध्ये येते। जेलमध्ये आल्यावरती मग मात्र मधुभाऊंना ती सांगते की माझ्या मैत्रिणीला ना म्हणजे आपण जे आहोत ना त्यापेक्षा काहीतरी वेगळं बनावं असं वाटतंय तिसऱ्या व्यक्तीसाठी। मधुभाऊ काय आहे हे सगळं, म्हणजे तिला वाटतंय की ती व्यक्ती आपल्या सोबतच राहावी। मधुभाऊ म्हणतात अगं वेडी आहेस का तू, तुला कळत नाही का हे प्रेम आहे, तू नाही का अर्जुन सरांच्या प्रेमात पडलीस त्यावेळेला तुला जे वाटत असेल ना तेच आहे हे सगळं वेडाबाई। आता मात्र सायलीच्या लक्षात येतं की आपण अर्जुन सरांच्या प्रेमात पडलोय, पण आपण त्यांच्या नक्कीच लायकीचे नाही आहोत। ते बोलतात आपल्याला की खरंच म्हणजे तुझ्या कोणीही प्रेमात पडेल, पण त्यांची चॉईस वेगळी आहे। त्यांना बायको ही त्यांच्या स्टेटसला शोभेल अशी त्यांना मिरवता येणारी बायको पाहिजे, पण आपण त्या स्टेटसला शोभत नाही। मधुभाऊंची सुटका झाली की आपल्याला इथून जावं लागणार आहे, आपलं कॉन्ट्रॅक्टमध्ये संपणार आहे। सायली उदास होते। त्याच वेळेला मधुभाऊ म्हणतात बाळा तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, मी सुद्धा सुटेन। यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही आता सुटणं खूप गरजेचं आहे, पण त्यासाठी साक्षी विरुद्ध खूप मोठा पुरावा सापडायला पाहिजे। आम्ही एकदा प्रयत्न केला होता हो या सगळ्यामध्ये, पण तरी सुद्धा ते काही घडलंच नाही। यावरती आता मात्र मधुभाऊ म्हणतात तू एक काम करू शकतेस का, म्हणजे आपल्या आश्रम सील केले असेल, पण आश्रम सील केलं तरी सुद्धा आपलं नवीन आश्रमामध्ये जिथे काका काकू आहेत ना त्यांना जाऊन भेट, त्यांच्याकडून तुला अशी काहीतरी माहिती समजेल ना की ज्याच्यामुळे कदाचित तुला या सगळ्यामध्ये लीड मिळेल। म्हणजे साक्षी खोटं बोलते हे नक्की आहे, पण या सगळ्यामध्ये काय पुरावे, हे कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय, साक्षी खूप खोटं बोलते। यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका, मी अर्जुन सरांना घेऊन आता साक्षीचा पाठलाग करते। आता मात्र केसची तारीख 4 दिवसानंतरची असते। मग साक्षीचा पाठलाग करण्यासाठी आणि साक्षीच्या विरुद्ध पुरावा गोळा करण्यासाठी इकडे अर्जुन आणि सायली तिचा पाठलाग करायचं ठरवतात। आणि तोचपर्यंत महिपतीला फोन मिळाल्यामुळे महिपतीची इकडे सूत्र हलतात। महिपती आता मात्र शेवडेंकडून प्रत्येक वेळेला फॅसिलिटी मागतो आणि तो साक्षीला कॉल करत असतो। साक्षीला कॉल करून पुढचे अपडेट घेतो। 4 दिवसानंतर तिची केस आहे म्हटल्यावरती महिपती सांगतो आता एक काम करायचं, म्हणजे या सगळ्यामध्ये ना आता रविराजांना जाऊन भेटायचं, रविराजांना सांगायचं की तुम्ही माझी केस लढा आणि मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगेन आणि ही माहिती असणार आहे प्रियाच्या संदर्भातली। असं म्हणत आता साक्षीला एका वेगळ्याच ट्रॅकवरती महिपती आणतो आणि हा निरोप तो आता शेवडेमार्फत बरोबर साक्षीपर्यंत पोहोचवतो की काय पद्धतीने पुरावे रविराजांच्या समोर आणायचे आणि रविराजांना हतबल करायचं। आपल्या समोर झुकण्यासाठी, सत्य जाणण्यासाठी रविराज इतके डेस्परेट झाले पाहिजेत की आपल्या पायाशी आले पाहिजेत। आता इकडे साक्षी रविराजांना कॉल करते आणि ती सांगते मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये मी पण तुमची मदत करू शकते। माझ्याकडे अशी काही माहिती आहे ना की जी माहिती मी तुम्हाला देऊ शकते। रविराज म्हणतात कसली माहिती, आणि तुझी केस मी लढणार नाही आहे,
कारण तुम्ही बाप लेकींनी मिळून माझा विश्वासघात केलाय. आता ह्या विश्वासघाताला मी पुन्हा पुन्हा भुलणार नाही, पुन्हा पुन्हा मी तुमची काहीही मदत करणार नाही, असं म्हणत रविराज आपल्या मतावरती ठाम असतात. काहीही झालं तरी सुद्धा मी साक्षी तुझी केस लढणार नाही. साक्षी म्हणते ठीक आहे, पण तुम्हाला फसवणाऱ्या व्यक्तीबद्दल माझ्याकडे खूप महत्त्वाची माहिती आहे. ती माहिती ऐकायची असेल तर मात्र तुम्ही माझी केस लढाल. रविराज म्हणतात कोण फसवते मला व्यक्ती? यावरती मग मात्र साक्षी सांगते माझ्याकडे असा पुरावा आहे की तुमच्या घरामध्ये एक फ्रॉड व्यक्ती आहे आणि ती फ्रॉड व्यक्ती तुमचा फायदा घेते. आणि अजून माझ्याकडे एक माहिती आहे ती म्हणजे तुमच्या बायकोबद्दलची. असं म्हटल्यावरती रविराज हादरतात. महिपतीने ही खेळी खेळलेली असते, पण या खेळीमुळे प्रियाचा पर्दाफाश होणार असतो. साक्षी सांगते की माझ्याकडे खूप महत्त्वाचा पुरावा आहे तुमच्या बायकोबद्दलचा. तुमच्या बायकोबद्दलची खूप मोठी लीड आहे, पण ही लीड मी तुम्हाला तेव्हाच देईन ज्या वेळेला तुम्ही माझी केस लढाल. यावरती आता मात्र रविराज म्हणतात ठीक आहे, मी तुझी केस लढायला तयार आहे, असं म्हणत रविराज आता फोन ठेवतात. आता अर्जुन मागून हे सगळं ऐकत असतो आणि सिनियर काय झालं, खूप टेन्शनमध्ये दिसतोय. रविराज म्हणतात मी खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलोय. मला साक्षीचा कॉल आला होता की तिला प्रतिमाबद्दल काहीतरी माहिती आहे आणि घरातलं कोणीतरी फ्रॉड आहे हे पण माहिती आहे. ती मला सांगते की मी ही माहिती तुम्हाला सांगेन, पण त्यासाठी तुम्हाला माझी केस लढायला पाहिजे. अर्जुन म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती तर तुला मिळायलाच पाहिजे. प्रतिमा आत्याबद्दलची पण माहिती मिळायला पाहिजे आणि तुझ्या घरात कोण फ्रॉड आहे हे पण कळायला पाहिजे. पण त्याचबरोबर साक्षी किती खरं बोलते किती खोटं बोलते हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये ना. म्हणजे हे आपल्याला माहिती असेल तरच आपण पुढचा हे करू शकतो. रविराज म्हणतात मग तू माझी मदत करशील का? अर्जुन म्हणतो हो, मधुभाऊंच्या केस संदर्भात मी साक्षीचा पाठलाग करणार आहे. सायली आणि माझं तसं बोलणं झालंय. साक्षीवरती नजर ठेवून ती कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते हे सगळं आम्ही शोधून काढणार आहोत. त्याच वेळेला तिच्याकडे काय तुझ्याबद्दल माहिती आहे हे सुद्धा आम्ही शोधून काढू शकतो ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडे ना चैतन्य आहे. मी चैतन्यासोबत बोलून त्या बंगल्यात पण जाऊ शकतो. काहीही करून तू साक्षीला जर बाहेर काढलंस तर मी त्या बंगल्यात पण जाईल. रविराज म्हणतात ठीक आहे, प्रतिमाबद्दल कोणतीही माहिती कळण्यासाठी मी काही करायला तयार आहे, असं म्हणत रविराज चैतन्यला आता बोलवून म्हणजे साक्षीला बोलवून चैतन्यला एकट्याला ठेवून अर्जुन तिकडे भेटायला जाणार असं ठरतं. आता अर्जुनने घेतलेला हा निर्णय एका वेगळ्याच वळणावरती जाणार असतो. अर्जुनला समजणारी माहिती खूप वेगळी असते. आता मात्र साक्षीचा पाठलाग करण्यासाठी अर्जुन आणि सायली तिच्या घरी येतात आणि त्याच वेळेला खूप महत्त्वाची बातमी समजते. रविराज, अर्जुन, सायली या तिघांनाही एकाच वेळेला महत्त्वाची बातमी समजते. ते म्हणजे साक्षीने आता मात्र मोठे पुरावे गोळा केलेले असतात. ते म्हणजे नागराज आणि प्रियाच्या विरोधात आपल्याला सोडवण्यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं. म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाही आहे आणि नागराजने काही वर्षापूर्वी सुपारी दिली होती तुमच्या बायकोच्या ॲक्सिडेंटची. याचे असणारे सगळे पुरावे साक्षी गोळा करत असताना अर्जुन सायली नेमके तिकडे पोहोचतात. हे सगळे पुरावे समोर येतात. प्रियाचा पर्दाफाश झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये प्रतिमा कुठे आहे हे साक्षीला माहिती नाहीये याचा सुद्धा पर्दाफाश झालेला असतो. पण प्रतिमाला मारण्याची सुपारी दिली होती कुणी हे मात्र साक्षीला माहिती आहे हे सुद्धा समजतं. दोन गोष्टींचा उलगडा झालेला असतो. मग तिकडे असलेली गाठोडी घेऊन अर्जुन सायली रविराजांकडे येऊन ती गाठोडी आता समोर काढताच प्रियाचं भांडं तर 100% फुटतं. गुपित असतं ते म्हणजे आता प्रतिमा कुठे आहे, प्रतिमाला मारण्याची सुपारी कुणी दिली, घरातला ती व्यक्ती आहे की ही साक्षी खोटं बोलते की महिपतचा यात हात आहे, हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहतात. या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी अजून काही दिवस हे नाटक सुरू करावं लागणार असतं. कारण प्रिया आणि साक्षी यांची मैत्री समोर येता प्रियाला या संदर्भात नक्कीच काहीतरी माहिती असेल. त्यामुळे सध्या प्रियाला खोटेपणा उघडकीला न आणता गोड बोलून उघडकीला आणायचं असं ठरतं. तर या सगळ्यामध्ये प्रियाकडून खोटं बोलून कसा गोडपणा उघडकीला येणार हे पाहणं रंजक ठरेल.